नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बालुशाही कशी बनवायची ते बघणार आहोत. मस्त अशी ही बालुशाही बनते. तर साधी सोपी रेसिपी आहे, कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते. आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर बालुशाही बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो मैदा आणि पाऊण वाटी साजूक तूप आपल्याला घ्यायचं आहे. तर पहा, पूर्ण एक वाटीसुद्धा नाही आणि अर्धी वाटीसुद्धा नाही, तर या पद्धतीने पाऊण वाटी तूप आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आता आपण जो मैदा घेतलेला आहे तो आपण एका ताटामध्ये टाकून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घेऊयात. गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं म्हणजे त्या पदार्थाची चव अजून वाढते. तर आता मीठ थोडंसं मैद्यामध्ये मिक्स केलं की लगेच याच्यामध्ये आपण जे तूप घेतलेलं आहे ते सर्व तूप टाकून घ्यायचं आहे. तर हे घरगुती पद्धतीचं तूप घेतलेलं आहे. आता तूप टाकताना खूप घट्ट टाकायचं नाही किंवा खूप गरमसुद्धा याला करायचं नाही. घट्ट तूप असेल तर ते फक्त व्यवस्थित असं वितळून घ्यायचं, त्याला खूप कडकडीत गरम करायचं नाही. असं तूप आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. हे तूप आता मैद्यामध्ये टाकायचं. तूप हलकंसं गरम होतं, त्याच्यामुळे मी थोडंसं याला चमच्याने मिक्स केलं आणि नंतर आता हाताने हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता सर्व पीठ आपल्याला चांगलं असं मिक्स करायचं आहे. सर्व मैद्याला व्यवस्थित असं तूप लागायला हवं. तर पहा, या पद्धतीने आता चांगलं मी याला असं हातावरती चोळून व्यवस्थित असं मिक्स केलं आहे आणि या पद्धतीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. असं मुठीमध्ये ते बांधल्या जायला हवं. असं पीठ मळून झालं की याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. तर मी इथे एक वाटी भरून दही घेतलेलं आहे. दही शक्यतो रूम टेम्परेचरवरचंच घ्या, खूप थंड दही घेऊ नका. आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकणार आहोत. तर सपाट अर्धा चमचा असा आपल्याला खाण्याचा सोडा याच्यामध्ये टाकायचा आहे. अर्धा किलोच्या प्रमाणात आपण बालुशाही बनवत आहोत. तर अर्धा किलो मैदा, त्यासाठी अर्धा चमचा खाण्याचा सोडा असं माप करून घ्यायचं आहे. आता हे दही जे आहे ते आपल्याला सर्व या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे. या पिठामध्ये आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात पाण्याचा वापर करायचा आहे, नाहीतर हे पूर्ण पीठ आपल्याला दह्यामध्येच मळून घ्यायचं आहे. तर आता फक्त पाव वाटी पाणी मी याच्यामध्ये वापरत आहे आणि या पिठाचा एक गोळा बनवून घेते. तर पीठ आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व साहित्य पदार्थ यामध्ये व्यवस्थित असे मिक्स होतील. आता हे सर्व पीठ आपण सुरुवातीला असं एकत्रित आणून घेऊयात. तर थोडं थोडं पाणी टाकत याचा फक्त एक गोळा असं बनवून घ्यायचा आहे. आणि आपण अजून एक सोपी ट्रिक पाहणार आहोत, ज्याच्यामुळे पीठ मळायला जास्त वेळ लागत नाही आणि खूप कष्टसुद्धा पडत नाहीत. हे पीठ खूप चांगलं मळून घ्यावं लागतं, त्यामुळे आपण हे सोप्या पद्धतीने कसं मळल्या जाईल आणि व्यवस्थित असं यातील सर्व पदार्थ मिक्स होतील हे सुद्धा बघणार आहोत. तर आता थोडं थोडं पाणी टाकत मी याचा एक असा गोळा बनवून घेतलेला आहे. सर्व पीठ असं व्यवस्थित एकत्रित केलं आहे. एक वाटी दही आणि पाव वाटी पाणी हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे. आता पिठाचा गोळा बनवून झालेला आहे. हे पीठ आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स होण्यासाठी थोडंसं ठेचून घ्यायचं आहे. तर एक छोटा ठोंब्या मी इथे घेतलेला आहे. ठोंब्या जर नसेल तर बेलनंसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा कुठलीही अशी एखादी जड वस्तू. तर आता व्यवस्थित असं आपल्याला हे असं ठेचून घ्यायचं आहे. तर ही आपली एक सोपी ट्रिक आहे, ज्याच्यामुळे पीठ जास्त वेळ मळत बसण्याची गरज लागत नाही. खूप सोप्या पद्धतीने हे पीठ मळलं जातं. तर आता सर्व हे पीठ मी व्यवस्थित असं ठेचून घेते, जेणेकरून यातील सर्व साहित्य आणि खास करून जो आपण याच्यामध्ये सोडा टाकलेला आहे तो पूर्ण पिठामध्ये छान असा मिक्स होतो. दही आणि सोडा याच्यामुळे
कुठलाही पदार्थ चांगला जाळीदार बनतो. पीठ चांगलं ठेचून झालेलं आहे. थोडंसं मऊ असं हे पीठ आता तयार झाले. वापस आपण याला थोडंसं मिक्स करू आणि एक गोळा याचा वापस आपण बनवून घेऊयात. तर पहा, या पद्धतीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. खूप याला पातळ करायचं नाही किंवा घट्टसुद्धा ठेवायचं नाही. प्रमाणामध्ये याच्यामध्ये दही वापरलं आणि थोड्याच प्रमाणामध्ये आपण पाणी वापरलं की व्यवस्थित असं हे पीठ मळलं जातं. तर पाहू शकता आता पीठ व्यवस्थित असं मळून झालं आहे आणि मैदा खूप असा चिकट झालेला नाही आहे. त्याच्यामध्ये कुठे कुठे अशा लेयर्ससुद्धा आहेत, ज्याच्यामुळे बालुशाहीमध्ये छान अशा लेयर्स येतात. या पिठाची आता आपण बालुशाही बनवून घेऊयात. तर एक छोटा आकाराचा पिठाचा गोळा मी घेतलेला आहे. तो हातावरती थोडासा असा गोल फिरवून घ्यायचा आणि नंतर अंगठ्याने आणि अंगठ्या शेजारील बोटाने असं या बालुशाहीमध्ये आपल्याला छोटंसं छिद्र करून घ्यायचं आहे. तर पहा, या पद्धतीने मैदा थोडासा असा सुटसुटीत होत नाही, तो चिपकून बसतो. तर थोडंसं त्याला असं खेचायचं, म्हणजे याच्यामध्ये मस्त अशी बालुशाही तळल्या जाते. तर असं छिद्र एक आपल्याला या बालुशाहीला पाडून घ्यायचं आहे. 5 ते 6 बालुशाही आपण बनवून घेऊयात, म्हणजे एक वेळेस त्या तळता येतील. आणि त्या बालुशाही जोपर्यंत तळत आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या बालुशाही अशाच पद्धतीने बनवून ठेवूयात. तर मी इथे 5 ते 6 बालुशाही आता बनवून घेतलेल्या आहेत आणि तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता तेल थोडंसं गरम झालं की एक पिठाचा तुकडा याच्यामध्ये टाकून बघायचा आणि पहा, हा पिठाचा तुकडा खाली तळाशी राहिलेला आहे आणि त्याच्यावरती खूप सारे असे बबल्स आलेले आहेत. तर आपल्याला या पद्धतीचं तेल गरम करून घ्यायचं आहे. पिठाचा तुकडा टाकला आणि तो लगेच वरती आला की तेल खूप जास्त गरम झालं आहे. थोडंसं त्याला अजून थंड करून घ्यायचं. आता तेल चांगलं गरम, म्हणजे व्यवस्थित असं गरम झालं की याच्यामध्ये आपण बनवून घेतलेल्या बालुशाही टाकून घेऊयात. मीडियम गॅसवरती व्यवस्थित अशा या बालुशाही आपल्याला तळून घ्यायच्यात. बालुशाही टाकल्या की लगेच त्याला पलटी करायचं नाही, थोडंसं तेलामध्ये त्याला तळून द्यायचं आहे. थोडासा त्याने आकार धरला की नंतर याला असं पलटी करून घ्यायचं. तर पहा, आता थोडासा याला सोनेरी असा रंग आलेला आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला तळून घेऊयात. बालुशाही मोठ्या गॅसवरती तळायची नाही, नाहीतर आतपर्यंत ती तळल्या जाणार नाही, कच्ची राहील. त्यामुळे मीडियम गॅसवरती, आणि असं वाटलं की आता तेल थोडं जास्त गरम झालं आहे तर पूर्ण बारीक गॅसवरती ही बालुशाही आपल्याला तळायची आहे. तर मी याला मीडियम गॅसवरती सध्या तळत आहे. पहा, आता याला थोडासा सोनेरी असा रंग येऊ लागलेला आहे. बालुशाही तळताना सतत त्याला पलटी करायचं नाही. साधारण अर्ध्या मिनटासाठी तरी याला तेलामध्ये असंच तळत राहून द्यायचं आणि थोडंसं तळल्यासारखे झाले की लगे याला पलटी करून घ्यायचं. तर या पद्धतीने ही पूर्ण बालुशाही तळेपर्यंत आपल्याला ती याच प्रमाणामध्ये किंवा याच पद्धतीने तळायची आहे. सतत त्याला पलटी न करता थोड्या वेळ तेलामध्ये तळून द्यायची आणि नंतर पलटी करायची. तर अशाच पद्धतीने ही सर्व बालुशाही मी तळून घेत आहे. तर आता पहा, याला मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे. छान असा डार्क कलर याला आला की लगेच आपण याला तेलामधनं काढून घेऊयात. तर पहा, मस्त अशा या आता फुगलेल्या आहेत आणि कलरसुद्धा खूप छान आला आहे. तर या बालुशाही व्यवस्थित अशा तळल्या गेल्यात. आपण या सर्व बालुशाही आता प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि उरलेल्या सर्व बालुशाही याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्यात. तर या बालुशाही तळेपर्यंत मी अजून 5 ते 6 बालुशाही अशाच बनवून ठेवलेल्या आहेत. दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण बालुशाही तळतो तेव्हा गॅस थोडासा मोठा करायचा आहे. फक्त आपण बालुशाही जोपर्यंत तेलामध्ये टाकतोय तोपर्यंतच गॅस थोडा मोठा राहू द्यायचा आणि नंतर मीडियम करायचा. त्यामुळे तेल थोडंसं जे थंड झालेलं असतं ते वापस मीडियम टेम्परेचरवरती येतं. तर आता सर्व बालुशाही तळून झाल्या की एका कढईमध्ये किंवा पातेल्यात 2 वाटी भरून साखर टाकायची आणि याच्यामध्ये 1 वाटी भरून पाणी टाकायचं. आता गॅसवरती
हे पाणी आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचं आहे. याचा 1 तारी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. थोडीशी इलायची टाकलेली आहे. गॅस मोठा करायचा आणि साखर विरघळेपर्यंत याला असंच ढवळत राहायचं, म्हणजे साखर कढईला लागणार नाही. तर पहा, आता याला चांगली उकळी आली आहे आणि असंच मोठ्या गॅसवरती 3 ते 4 मिनिटे मी याला उकळत ठेवणार आहे. 1 तारीचा पाक आपल्याला याचा बनवून घ्यायचा आहे. अधूनमधून त्याला असं चेक करत जायचं, हा पाक 1 तारीचा झालेला आहे किंवा नाही. तर अजून तरी हा 1 तारीचा झालेला नाही. अजून मी याला असंच मोठ्या गॅसवरती उकळत ठेवलेलं आहे. आणि आता आपण पाहू शकता, हा पाक 1 तारीचा असा झालेला आहे. शेवटचा जो थेंब असतो तो त्याचा उशिरा पडला म्हणजे आपला 1 तारीचा पाक तयार आहे. तर उलटण्याने पाक असा वरती करायचा आणि या पद्धतीची 1 तार त्याची पडायला हवी. 1 तारेचा पाक तयार झाला की लगेचच गॅस बंद करायचा. कढई आपल्याला उतरवून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये लगेचच बालुशाही आपण टाकून घेऊयात. आता या बालुशाही आपल्याला या पाकामध्ये व्यवस्थित अशा मुरून द्यायच्या आहेत. तर मी याला असं पलटी करत व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे पाकामध्ये. मोठ्या गॅसवरती फक्त 3 ते 3.5 मिनिटांमध्ये हा पाक बनवून तयार होतो. पाकामध्ये मावतील एवढ्या बालुशाही याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि थोड्या वेळासाठी याला असंच या पाकामध्ये ठेवायचं आहे. याच्यामुळे बालुशाहीमध्ये मस्त असा पाक मुरला जातो. आता थोडा वेळ, साधारण अर्धा मिनिटच मी याला पाकामध्ये ठेवलं आणि लगेच एका चाळणीमध्ये आपल्याला या काढून घ्यायच्यात. तर सर्व बालुशाही आता आपल्याला याच पद्धतीने बनवायच्यात, म्हणजे पाकामध्ये टाकून घ्यायच्यात आणि नंतर याला चाळणीमध्ये असं काढून घ्यायचं, ज्याच्यामुळे पाक मस्त असा या बालुशाहीमध्ये मुरला जातो. आता कधी कधी काय होतं, पाक थंड झाला की थोडासा घट्ट होतो. तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हा पाक वापस गरम करून घ्यायचा. शेवटी ज्या बालुशाही राहिलेल्या आहेत त्यावेळेस असं होतं बऱ्याचदा की पाक पूर्ण असा घट्ट होऊन जातो. तर थोडं पाणी टाकून हा पाक थोडा पातळ करायचा आणि वापस बालुशाहीमध्ये तो पाक वापरून घ्यायचा. तर या पद्धतीने या सर्व बालुशाही बनवून तयार होतात आणि मस्त अशा बनतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.